जय श्री कृष्ण सगळ्यांना. आज आम्ही आलो आहेत शेतामध्ये. तर त्या शेताचं नाव काय आहे तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. पण आणि मी जे पण बघणार आहेत तर ते तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत बघा. कर ना बाबू, बाप्पा करायचा का? कर ते का बाळा? ते अति प्राचीन म्हणजे खूप जुनं गंगा नदीचं मंदिर आहे. म्हणजे आपली गोदावरी आहे ना, तिचं मंदिर आहे. हो ना बाळा, अशी बाप्पा ना ठेवायला नाही पाहिजे, पण लोक ठेवताना. आता काय करते? चल चल राजा, चल सोना. काय बाबू? कर ना राजा, बाप्पा कर ना. हे कोणतं मंदिर आहे माहिती तुला? आत्मशांती गणपती मंदिर. कुठं चालली का? काय म्हटले? आता हे काय काय मावशी? कोणता? हे काय? हे हा दिला नाही. अच्छा. आणि हे ही नारळ आहे काकी, ही नारळ घोड्याची, अच्छा. ती नारळ आहे, ती हातजोडी आहे, ती हळदी आहे. हम्म. हे काय काय लागते ते सांगते ना सगळं. घरात ठेवून दे ना काय. वरती वरती नाही जाते. काय होशील? आणि एवढं वरती मंदिर, पायऱ्या खूप मोठे आहे असं. वरतीपर्यंत खूप जास्त पायऱ्या आहेत. खूप जास्त पायऱ्या आहे ना. अगं हे कोणाचं मंदिर आहे माहिती का? गोराराम मंदिर. कोणतं मंदिर बाळा? हे मंदिर नाही आहे, हे ना समर्थ सद्गुरू ढगे महाराजांची समाधी. चल चल बाबू. एका साईडने चला. चलो काय बाळा, तुला दिसलं का चक्रधर स्वामीचं मंदिर? ते बघ तिकडे. ते वाईट वाईट झेंडा. काय बाळा, काय बघती का? छोट मंदिर कुठे आहे? अगं ते दिवा लावायसाठी बनवलेलं आहे. चल माऊ, चक्रधर स्वामीचं मंदिर सापडलं का? कुठे आहे का? चल 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 बा इकडे. आम्ही तिथून निघाल्यानंतर आता कधी कुठं आले? कुठे बाबा? त्र्यंबकहून निघाले हा, त्र्यंबकेवर. आणि सातपूरच्या वरच्या बाजूने तिथे डोंगर आहे, हा, त्याला म्हणते फाशीचा डोंगर. अच्छा. त्या डोंगराच्या बाजूने तिथं एक स्थान आहे. तिथं त्यांनी मुक्काम केला. तिथून कुठं गंगापूरला आले. गंगापूरला गेला तुम्ही? हो गंगापूरचं स्थान केलं. हो. तिकडे स्वामी आले, गंगापूरहून निघाले हा. आणि या गंगापूर रोडवरून पुढे आले. इथं हे सुंदर नारायण मंदिर आहे ना, तुम्ही पाहिलं तिथं स्थान आहे आपलं? नाही, स्थान नाही बघितलं. त्या सुंदर नारायण ह्या पायऱ्या इथं उतरल्याच नाही इथून खाली, हा तर त्याच्या बाजूने तिथे सुंदर नारायण मंदिर म्हणून आहे. हा. तर त्या सुंदर नारायण मंदिरापासून या पायऱ्यांनी, पहिल्या पायऱ्या नव्हत्या. हा. पहिलं कसं होतं, नुसती मातीची पाऊलवाट होती. हा. हो बाटली या
त्याच्यातून निघाले, हं, रस्त्याने खाली उतरले. हं, उतरल्यानंतर नदीला पाणी भरपूर होतं, म्हणजे या गंगेला पाणी भरपूर होतं. तर आपले स्वामी आणि त्यांच्याबरोबर भक्त होते काही, हं, बाईचा, मदाईचा, रंबाईचा, उमाईचा, सगळ्या त्यांच्याबरोबर होते. हं, ते ही जिथल्या बस तळ दिसतं ना, हं, तळ तिथल्या बस उभे राहिले. हं, आपल्या स्वामीने काय केलं, पाण्यात पाय ठेवला, हं, 2 पाऊल टाकले, डायरेक्ट इथं मंदिर आहे ना, हे शेजारचं मंदिर, हं, इथं आले. बाकीच्या ज्या बाया होत्या त्यांचे भक्तगण, हं, त्यांची सेवेकरी, हं, त्या वाहत चालल्या. हं, त्याच्यात बाईचा काय म्हणते, बाबा आम्ही बुडालो, बाबा आम्ही बुडालो, हं. असं म्हणाल्यानंतर बाबांनी मागं वळून पाहिलं. हं, ते मंदिरात इकडे चरण चार उभे राहिले स्वामी, हं, हं, आणि फक्त उपारणं म्हणजे आपल्या डोक्याचं उपारणं काढलं, हं, असा हात केला, याला धरून या म्हणे. हं. आता इथं स्वामी उभे बाया तिकडे त्या काढायला लागतात, त्यांचा हात पुरल का? नाही फक्त पडलं. असा झटका दिला बाया सगळ्या अच्छा, एवढ्या पाण्यात वाहत चालल्या असताना कुठे या मंदिरावरून उभ्या राहिल्या. अच्छा. मग तेव्हापासून या मंदिराला जे स्थान आहे ना, हा, मग स्वामींनी तेव्हापासून निर्माण केलं. इकडे चरण चार उभे राहिले, इकडे पाहिलं, अवलोकन केलं हा. आपल्याला पुढे कुठे जायचंय म्हणून. अच्छा. मग इथून पुढे इकडे वर स्थान आहे, तिथं फक्त चरण चार उभे राहिलेले. इथून स्वामी निघाले, गेले कुठं. पोळ्या लाटायला घ्यायचं का तुला? नको नको म्हणते तू तर. घ्यायचं का बाळा? घे ना. ते बघ, ते काका बोलतायत पहिली पोरगी बघितली म्हणे, तू नको म्हणणार आहे. चल. हे कसं दिलं काका? ते मोठं नाही का? ते मोठेवाले कितीला? व्यवस्थित देसाल ना? दगड खात्रीचा आहे? दगड उघडत नाही का? काय म्हंटली बाळा? खिडकी कोणती ग? अगं हा, ही खिडकी का? हा, ती उघडली असेल बाळा आता कोणीतरी. हे बघ माऊ काय म्हंटली? नाही बाळा, शीतानीने उघडली होती खिडकी तेव्हा. हे ना, ही पंचवटी अशी नव्हती बाळा, ती आता नवीन बनवली ना. हे बघ पिल्लू, इथं ना याला पंचवटी नाव का बरं पडले माहितीये का? इथं ना 5 वडाची झाडं होती. हा बघ, हा 1 नंबर, आणि मी तुला दाखवते. हे बघ, हा कोणता आहे का? हा 2 नंबर. 3 नंबर कुठे बाळा? 3 नंबर कुठे? हा हा 3 नंबर आहे की नाही? कुठे आहे का 4 नंबर? मला तर नाही सापडते बाबा. हा 4 नंबर. ओके ओके. आणि 5 नंबर आता? 5 नंबर हरव. हा भेटला का? कुठे 5 नंबर? हा ओके. आता किती झाले त्या वडाची झाडे? म्हणून काय नाव पडलं याचं?
पंचवटी. हा